जय एसिडिक शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। शंकर शिंदे यांनी प्रश्न विचारलेला आहे की दूषित पाणी म्हणजे सोडियमवर काय उपाय आहे? मोठ्या शहरातील सगळा साबण कालव्यामार्फत शेतात येत आहे, तर अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो? आपली समस्या ही फार कमी शेतकऱ्यांची असते, परंतु जी आजच्या काळामध्ये हळूहळू वाढत चाललेली आहे। ज्या शेतकऱ्यांची क्षार किंवा दूषित पाणी ही समस्या आहे, अशा शेतकऱ्यांसाठी आपल्याकडे एसिडिक मध्ये अमृत जल हे अतिशय रामबाण अशा प्रकारची औषधी आहे। अमृत जलचं पाणी करून अमृत जलची जी पावडर आहे 200 लिटरच्या पाण्यामध्ये 300 ते 400 ग्रॅम टाकून तिला तुम्ही 72 तास ठेवायचं आहे आणि 72 तास ठेवल्यानंतर तुम्ही ते साखा खाली ठेवून पाणी मधलं पाणी काढून घ्यायचे, वरचा तवंगही आपल्याला काढून टाकायचा आहे। अशा प्रकारे ते जे पाणी तयार होतं ते पाणी अतिशय शुद्ध, अतिशय पोरस आणि अतिशय जिवंत अशा प्रकारचं तयार होतं आणि त्या पाण्यामधून आपण सर्व प्रकारच्या फवारण्या असतील, सर्व प्रकारचे ड्रेंचिंग असतील, शिलाजीत असेल, सॉइल चार्जर असेल, एनर्जी बुस्टर असेल यांचा वापर करा। असं केल्यानंतर तुमच्या मुळाच्या अवतीभोवती तुम्ही जिथे बेसल डोस टाकणार आहात एसिडिकचा, त्या ठिकाणी जेव्हा अमृत जलचा वापर होईल त्यावेळेस तिथे एक बफरिंग झोन तयार होईल, जेणेकरून तुमच्या ड्रीप मधून पडणारं पाणी मुळाकडे जाताना पूर्णपणे फिल्टर होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये असलेले जे काही रेसिड्यू आहे, जे आज तुम्हाला त्रास देत आहे, त्याचं विघटन होऊन त्यापासून तुमच्या झाडासाठी आवश्यक असलेले मिनरल्स मिळतील आणि तुमच्या पिकाचा दर्जा जो आज पूर्ण खालवलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट येईल। सम्राट शक्ती, मिराकल, ह्युमस गोल्ड आणि कृषामृत आणि RNPH याचा बेसल डोस वापरला आणि त्याच्यावरून तुम्ही अमृत जलच्या पाण्यामधून जर ड्रेंचिंग केलं तर तुम्हाला आपोआप त्या ठिकाणी एक बफरिंग झोन मिळेल, जो तुमच्या मातीमध्ये पाणी शुद्धीकरणाचं आणि त्याच पाण्यापासून खत बनवण्याचं असं दुहेरी काम करेल, जे तुमच्यासाठी वरदान साबित होईल। आणि फवारणी करताना तुम्ही अमृत जलचं पाणी वापरलं तर तुमचं झाड त्या पाण्यामधील सगळे विषाक्त घटकांचं मिनरल्स मध्ये रूपांतर करून झाडाला अतिरिक्त पोषण देईल आणि झाड देखील तुमचं सशक्त बनेल। प्रियांका पाटील यांनी असं विचारलेलं आहे की सर, अमृत जलचं पाण्यात मिक्स केल्यावर लगेच वापरायला यायला पाहिजे, म्हणजे रेडी टू यूज अशा प्रकारे ते बनवावं अशी त्यांनी विनंती केली आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचं त्याच्यावर संशोधन चालू आहे आणि लवकरच आमचा असा प्रयत्न राहील की अमृत जल हे रेडी टू यूज या स्वरूपामध्ये कसं शेतकऱ्यांना उपलब्ध करता येईल आणि ते करण्यासाठी आमची सर्व टीम, मी स्वतः अनेक प्रकारचे प्रयोग आणि अनेक प्रकारचे त्या ठिकाणी आम्ही संशोधन करत आहोत, रिसर्च करत आहोत। लवकरच त्या आम्हाला यश येईल आणि यश आल्यानंतर आपल्याला त्या स्वरूपामध्ये ते उपलब्ध होईल। धन्यवाद।